नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच मोठी बातमी नगरपालिकांसंदर्भात. राज्यातील उर्वरित 23 नगरपालिकांसाठी मतदान हे पार पडलेलं आहे. रविवारी मतमोजणी होणार आहे. निकालाकडे साऱ्यांचं लक्ष आहे. अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काही तासांवर आता निकाल येऊन ठेपलेला आहे आणि या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष आहे. तर नाशिक जिल्ह्यातील मोठी नगर परिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड नगर परिषदेसाठी मतदान हे संपन्न झालेलं आहे. पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे. यासाठी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. मनमाड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी तसंच प्रभाग क्रमांक 10 वगळता उर्वरित 15 प्रभागातील एकूण 31 नगरसेवक पदांसाठी मतमोजणी ही पार पडणार आहे. सदरची मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. सदर मतमोजणीसाठी एकूण 8 टेबलची मांडणी करण्यात आलेली आहे. तसेच 9वा जो टेबल असेल तो टपाली मतपत्रिकेचा असेल. एका टेबलवरती साधारणपणे एक वॉर्डाची कंटिन्यू मतमोजणी होईल. अशा प्रकारे 1 ते 8 प्रभागाची 1 ते 8 टेबलवरती मतमोजणी होईल. ह्या 1 ते 8 प्रभागाची मतमोजणी झाल्यानंतर पुढील 9 ते 16 प्रभागाची मतमोजणी पुढील टप्प्यात होईल आणि अशा प्रकारे सदरची मतमोजणी अंतिमतः दुपारी 1 ते 1:15 वाजेच्या दरम्यान पूर्ण होणं अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्यासोबत फिजिकल बॅरिगेटिंग करण्यात येणार आहे. आवश्यकता नसताना जर असा अनावश्यक गर्दी केली तर यांच्यावर तशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व उमेदवार यांना विनंती करण्यात येईल की आपले पाठीराखील कार्यकर्ते असतील, आपलं प्रचार कार्यालय असेल, आपलं घर असेल, याच ठिकाणी थांबतो. कोणीही विनाकारण स्ट्रॉंग रूमच्या अवतीभोवती गर्दी करणार नाही. तसेच शहराच्या मुख्य रस्ते, चौक या ठिकाणी गर्दी करणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असतात, पण त्या सर्वांनी त्याचा आदर करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे निकालाचा आदर करून त्यांनी आपलं जे काय बिहेवियर आहे, वर्तन आहे, त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे.